महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, पूज्य बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर यांना नतमस्तक होतो। खरं तर आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती आहे। त्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो। राष्ट्रसंतांनी आपली ग्रामगीता लिहिताना ते शेतकऱ्यांना अर्पित केली होती। त्यांच्या पहिल्या पेजवर शेतकऱ्याचा हल हे सगळं चित्र रेखांकित केलं होतं। तर योगायोग फार चांगला आहे। ज्या वंचित घटकांसाठी ग्रामगीता लिहिली त्यांच्या जयंतीच्या दिवशी आज आम्ही धनुष्यबाण शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शेतकरी आणि दिव्यांगांसाठी मजबूतीने उचलल्याशिवाय राहणार नाही। जिथं आहे तिथं प्रामाणिकपणे तेवढ्याच ताकदीने राजकारणात आता आमचा इथून इकडे प्रवास शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत राहणार आहे। सुरुवात शिवसेनेची झाली आणि आता हा शेवटचा जो आम्ही पाहतोय 15-20 वर्ष जे काही राजकारण असेल ते सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेतच राहील अशी ग्वाही देतो। निवड आमदारकीच्या पदासाठी नाही तर मुद्द्याची लढाई अधिक मजबूत झाली पाहिजे। शिंदे साहेबांचा स्वभाव सेवाभावी आहे। रात्री 2 वाजता सुद्धा वर्षा बंगल्याचे दार उघडे होते। देशातला ऐतिहासिक निर्णय तर दिव्यांग मंत्रालय देण्याचं काम केलं। कर्जमाफीमध्ये घेतलेला मोठा पुढाकार निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे। आणि म्हणून निवड पद नाही तर विचार जुळणं महत्त्वाचे असतं आणि विचारासोबत कर्तृत्व महत्त्वाचं असतं। त्या दोनही गोष्टी आम्ही शिंदे साहेबांमध्ये पाहतो आणि म्हणून आपण पाहतो का ही लढाई फक्त पदापुरतीच मर्यादित राहणार नाही तर आम्ही जे मुद्दे दिले मग दिव्यांगाचं बळकटीकरण असेल, मंत्रालयाचं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं असेल, शेतकऱ्यांची मजुरांची असेल, हमी भावाची लढाई असेल, आमच्या विधवा भगिनीची लढाई असेल, कामगारांची लढाई असेल आणि युवकांच्यासाठी एक वेगळं धोरण, या सगळ्या बाबतीत ही चर्चा झाली आणि मुद्द्यावर चर्चा करून आपण हा निर्णय घेतलेला आहे। प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून पावलं टाकन पण राजकारण मात्र शिवसेनेचं मजबूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे उभं करता येईल शिवसैनिक उभा करू आणि तो शेतकऱ्यांसाठी, खऱ्या अर्थानं मजुरांसाठी, वंचितांसाठी आणि अधिक दृढ सेवेसाठी जो छत्रपती शिवरायानं जो विचार ठेवला होता, आखरी हे राज्य रयतेचं आहे, ते रयतेचं राज्य पुन्हा निर्माण व्हावं आणि त्या सर्वोच्च गादीवर पुन्हा आम्हाला शिंदे साहेब दिसावं यासाठीच आमचे प्रयत्न राहणार आहे। म्हणून मी आपले आभारही मानतो शिंदे साहेबांचे। आखरी त्यांच्या नावात नाथ आहे आणि अनाथांचे ते नाथ पण आहे। तोच एक विचार घेऊन आम्हाला समोर जायचं आहे। मी आपले मनपूर्वक आभार मानतोय। फक्त आम्ही पाहतोय आमदारकीची साठी नव्हे तर हे जे मुद्दे आहे ते आता मोठ्या शिवसेनेच्या हाती जावं आणि हा अजेंडा आम्ही पाहतोय भगवा झेंडा घेऊन राबवणार आहोत। तो अजेंडा प्रहारचा पांढरा झेंडा घेऊन राबवत होतोय। आता झेंडा बदलला जरी असला तरी अजेंडा मात्र कायम आहे, लक्षात ठेवा आणि तोच अजेंडा घेऊन आपण समोर जाऊ। जी सावंतजी असेल यांनी फार आमच्यासाठी सगळं मेहनत केली। आमचे एकनाथजी शिंदे यांनी खरं तर माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला समजून घेतलं। आपण सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या सगळ्या अगदी वेळेवर सगळे मुंबईतले कार्यकर्ते इथे उपस्थित राहिलात आणि 25 वर्ष एकनाथजी आम्ही स्वातंत्र्य म्हणजे मी 4 वेळा अपक्ष निवडून येणारा मला वाटते महाराष्ट्रात माल्याशिवाय दुसरा नाही आहे। कोणत्याही मोठ्या पक्षाचं पाठबळ नसताना आम्ही ही आतापर्यंत हे सगळं काम सांभाळलं। आता अधिक ते जोमानं आपण सांभाळू। आपण सर्वांचं मी कार्यकर्त्यांचे आभार मानतो। अतिशय प्रामाणिकपणे जिथं राहिलं तिथं प्रामाणिकपणे काम करू, अतिशय प्रामाणिकपणे समोर जाऊ। सर्व कार्यकर्त्यांनी जे मेहनत घेतली सगळ्यांचं नाव घेतलं तर अधिक
रागरूग नको म्हणून नाव घेत नाही. आपल्या सर्वांचे आभार मानून इथे खास करून मीडिया तुमच्या सूत्रानंच हे सगळे सूत्र हलवले. ते सूत्र अजूनही आम्हाला गवसले नाही, पण तुम्ही आम्हाला वारंवार म्हणजे 4-5 दिवसापासून फक्त मीडियावर बच्चू कडू आणि शिवसेना एकनाथजी एवढंच होतं आणि असं वाटलं का नाही फक्त एकच निवडणूक होत आहे का आमदारकीची. म्हणून मीडियाचे पण आभार, धन्यवाद देतो आणि ते 2 शब्द संपवतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज बच्चू कडू एक कडवट कार्यकर्ता, एक सर्वसामान्यांचा नेता, दिव्यांगांसाठी झटणारा, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, ज्यांना घरं नाहीत, पालीच्या घरात राहतात अशी लोक, गोरगरीब, शोषित, पीडित, दलित सगळ्यांसाठी आंदोलन करणारा, म्हणून गोरगरिबांचा आंदोलक नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. त्यांनी आज त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह, मुंबईतले सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत, बाहेरचे कोणीच नाहीत, आता ते मेळावा घेतील. कारण आपण पाहतो की जेव्हा जेव्हा आंदोलन मोर्चे निघाले तेव्हा ती ताकदही पाहिली. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचाही मोर्चा आपण पाहिला आणि मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आपल्याला हा निर्णय घ्यायला लागेल. आपलं आश्वासन देखील आहे आणि त्यात बच्चू कडूंचं आंदोलन आणि खऱ्या अर्थाने त्या आंदोलनाला देखील यश आलं आणि कर्जमाफीचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला. असे अनेक निर्णय आपण घेतले. यामध्ये दिव्यांगांसाठी खऱ्या अर्थाने लढणारा, झटणारा नेता म्हणून बच्चू भाऊ तुमची ओळख आहे. तुम्ही आज शिवसेनेमध्ये तुमच्या असंख्य लोकांबरोबर प्रवेश केलाय, तर त्याबद्दल मी तुमचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो. तसं तुमचं काय शिवसेना तुम्हाला नवीन नाहीये, तुम्ही मूळचे शिवसैनिकच आहात. 25 वर्ष प्रार सामाजिक संघटना आपण या ठिकाणी त्याचं काम केलं आणि आज पुन्हा स्वगृही शिवसेनेमध्ये आपण आलात. आपण फक्त आमदारकीसाठी नाही, आपण स्पष्ट केलेलं आहे, आपण आपले मुद्दे, ध्येय, धोरणं, गोरगरिबांना न्याय देणारे जे प्रश्न, याला कुठंतरी सत्तेचं बळ लागतं. आणि आपण पाहिलं, माझ्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत देखील आपण पाहिलं. तुम्ही त्या काळात देखील आम्ही जो निर्णय घेतला त्याच्या सोबत राहिलात, सोबत आमच्या आलात. त्यामुळे शिवसेनेला बच्चू कडू नवीन नाही आणि बच्चू कडूला शिवसेना नवीन नाही, हे समीकरण आपलं जुनं आहे. आणि एक लढवय्या कार्यकर्ता, शिवसेनेचा बाणा आहे लढवय्या. बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी हेच शिकवलं, अन्यायाविरुद्ध लढा आणि ज्याच्यावर अन्याय होतोय त्याला न्याय द्या. ती भूमिका, तेच विचार आपले दोघांचेही आहेत. आणि म्हणून विचारांची लढाई आपल्याला विचारांनी लढायची आहे, त्याला ताकद आणि बळ द्यायचं आहे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून द्यायचा आहे. ही भूमिका माझी आहे आणि आपली आहे. आता दोन्ही लोकांच्या भूमिका एकच असल्यावर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्याचा जो मार्ग आहे तो प्रशस्त होतो. आज मी टी व्हीवर अनेक लोकांच्या बाईट तुमच्याबद्दल पाहिल्या, दिव्यांगांच्याही पाहिल्या, तुमच्या कार्यकर्त्यांच्या पाहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता की बाबा शेवटी लढाई आपण करतो, लढतो सर्वसामान्यांसाठी. त्याच्या पाठीशी राजकीय ताकद देखील आवश्यक असते. आणि म्हणून आज आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. राजकीय
जे काही लढाई आहे शिवसेना वाढवण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला करता येईल ते आपण करणार आहात. त्याचबरोबर एक प्रहार जी सामाजिक संघटन आपलं आहे ते सामाजिक संघटन आहे आणि ते देखील आपल्या शिवसेनेसोबत जोडतोय आपण. त्यामुळे त्यालाही बळ मिळेल, प्रहार संघटनेलाही बळ मिळेल आणि त्या माध्यमातून देखील आपल्याला सर्वसामान्य लोकांचे सामाजिक प्रश्न, प्रहार ही सामाजिक संघटना आहे आणि म्हणून दिव्यांगांना आपण, मी मुख्यमंत्री असताना आपल्या मागणीनुसार दिव्यांग मंत्रालय आपण सुरू केलं. त्याचा देखील फायदा दिव्यांगांना होतोय आणि म्हणून दिव्यांगाचेच नाही तर सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, अगदी गोर गरीब जनता यांचे जे प्रश्न आहेत ते आपण हाती घ्या. एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपल्याला माहीत आहे, मी एकदा कमिटमेंट केली की कमिटमेंट माझी कमिटमेंट असते. आज डायलॉग काय सांगत नाही मी, पण आपल्याला माहीत आहे राजकारणामध्ये शब्द देणं आणि पाळणं हे महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच या राज्यामध्ये अल्पावधीमध्ये कमी कालावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चांदा ते बांदा शिवसेना पोचवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं, याचा अभिमान मला आहे, आनंद आहे. आणि आता बच्चू भाऊ सोबत आले, त्यांची टीम सोबत आली आहे. या दिव्यांगांचा देखील आशीर्वाद असतो आणि हा आशीर्वाद देखील या माध्यमातून आपल्याला मिळेल. गोरगरिबांचा आशीर्वाद असतो, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आशीर्वाद असतो. तो देखील या ठिकाणी आपल्याला पुढच्या वाटचालीमध्ये कामी येईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आणि तुम्ही ज्या विश्वासाने आलेला आहात या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही ही ग्वाही देखील मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. एका ताकदीने आपण महाराष्ट्रभर, एका ताकदीने गावागावामध्ये, अगदी खेड्यापाड्यामध्ये, शहरापासून गावापर्यंत सगळीकडे शिवसेना मजबूत करण्याचं काम करूया, शिवसेना वाढवण्याचं काम करूया. गाव तिथं शिवसेना, घर तिथं शिवसैनिक, हे अभियान जे आहे आपलं, हे अभियान राबवूया. एवढंच आपल्याला मी, आणि त्यासाठी मी आपल्यासोबत आहे. आपले सर्व प्रमुख पदाधिकारीचंही मी स्वागत करतो, मनापासून शुभेच्छा आपल्याला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मीडियाला विनंती आहे की आतल्या बाजूला पत्रकारांशी संवाद चालू होणार आहे. कृपया आपापले कॅमेरे घेऊन या बाजूला यायचं आहे. तर आपण बघतोय की अखेर बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठी लढणारे बच्चू कडू आता त्यांनी हाती धनुष्यबाण घेतलेलं आहे. राजकारणात कमिटमेंट महत्वाची असते असं शिंदे यांनी म्हटलं आणि आपला शब्द पाळलेला आहे. दरम्यान आपला झेंडा जरी बदललेला असला तरी अजेंडा मात्र तोच आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. प्रहार ही संघटना कायम राहणार आहे. काल परवा ज्या चर्चा झाल्या त्या सगळ्या शिवसेनेनं मान्य केलेल्या आहेत आणि शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेतकऱ्यांचा लढा कायम लढत राहू असंही त्यांनी म्हटलं. सोबतच आज शिंदेंनी केलेल्या या भाषणात विश्वास दाखवलेला आहे. बच्चू कडूंवर चांदा ते बांद्यापर्यंत शिवसेना पोहोचवायची जबाबदारी सुद्धा त्यांनी दिलेली आहे. आपण बघतोय हा एकीकडे जी दृश्य बघतोय ती शिवसेनेतला त्यांचा जो प्रवेश झाला, पक्षप्रवेश, त्या प्रवेशाची ही दृश्य. गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक हे अभियान पुढे नेऊया असं ते म्हणाले. विधान परिषदेचा मुख्य प्रतोद म्हणून मी देखील इथे आलो होतो आणि सर्वांनी व्यवस्थितपणे फॉर्म भरलेले आहेत आणि माझी अपेक्षा आहे की निवडणूक दिली हे भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांना, खऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली गेली. प्रमोद जठार आपण पाहिलं असेल तर कोकणामध्ये सातत्याने प्रवासाने काम करणारा कार्यकर्ता आहे. माधवी नाईक ताई अनेक वर्ष सरचिटणीस म्हणून प्रदेशात एक महिला अध्यक्ष म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. कोल्हे साहेबांचं पण तरुण तडफदार नेतृत्व, त्यांना विधानसभेला संधी देता आली नाही, त्यांना देखील संधी दिली गेली आहे. रेड्डी साहेबांचं विदर्भामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात काम आहे. नितीनजी गडकरी असतील, देवेंद्रजी असतील, यांच्या संपूर्ण निवडणुकीची
रणनीती करण्याचं काम ते करत असतात. सुनील कर्जतकर अनेक वर्ष संघटन मंत्री आणि माननीय स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेबांपासून एक कार्यकर्ता म्हणून काम करत करत संघटन मंत्री आणि आता उपाध्यक्ष अशा पद्धतीत काम केलेली ही सर्व मंडळी आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याला संधी दिली याचा आम्हाला आनंद आहे. राजकारणामध्ये विषयाला धरून विरोध होत असतो. बच्चू कडू आमचे सर्वांचेच मित्र आहेत आणि मित्र राहतील. निश्चितपणे ते आता बरोबर आल्यानंतर ते माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात काम भारतीय जनता पार्टी की तरफ से विधान परिषद दरम्यान आपण ही 3 दृश्य सध्याची अत्यंत महत्त्वाची दृश्य बघतोय. राज्याच्या राजकारणातल्या सगळ्या मोठ्या घडामोडी एका क्षणी आपण NDTV मराठीवर बघतोय. एकीकडे आपण बघतोय की बच्चू कडूंचा पक्षप्रवेश झालेला आहे शिवसेनेतला. दुसरीकडे आपण बघितलं तर आता अगदी काही क्षणात त्यांची पत्रकार परिषद सुरू होते. ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत. आणि दुसरीकडे आपण बघितलं मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते जमलेले आहेत. प्रसाद लाड काही वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधत होते आणि जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनाच यावेळी संधी दिल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. प्रमोद जठार सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या उमेदवारांची भेट घेतली आणि आता आपण बघतोय अगदी काही वेळातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद सुरू होते. दरम्यान ह्या क्षणाला राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडतात. काल ठाकरे गटानं आपला उमेदवार बदलल्यानंतर म्हणजे दानवेंना उमेदवारी दिल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडत होत्या. काँग्रेस कुठेतरी नाराज आहे असं कळत होतं आणि त्याच नंतर काँग्रेस सोबत ठाकरेंच्या शिष्टमंडळाची सुद्धा चर्चा सुरू झालेली. त्यातनं काय निष्पन्न होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अवघे काही तास उरलेले आहेत. काँग्रेस आपला उमेदवार देतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आता भाजपचे सगळे उमेदवार जाहीर झालेले आहेत. राष्ट्रवादीनं देखील जशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. शिवसेनेचे उमेदवार जाहीर झालेले आहेत. शिंदेच्या शिवसेनेचे ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर झाला. आता काँग्रेस आपला कोणता उमेदवार पुढे देतं की नाही की ठाकरेंच्या शिष्टमंडळासोबत झालेली त्यांची चर्चा सफल झालेली आहे ठाकरेंच्या दृष्टीने हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरतंय. आणि दरम्यान एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते. काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अद्यापही चर्चा सुरूच असल्याची सूत्रांची माहिती. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. बच्चू भाऊ तसे जुने मूळचे शिवसैनिक, बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसैनिक आणि गेले 25 वर्ष ते प्रहार सामाजिक संघटनेचं काम करतायत. शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, दिव्यांग, अगदी दलित, शोषित, पीडित, गोर गरीब जनतेसाठी लढणारा नेता. दरम्यान आपण कार्यकर्त्याच्या बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू बच्चू भाऊंनी पत्रकार गेले अनेक वर्ष अगदी अपक्ष म्हणून देखील ते निवडून आले. तर माध्यमांशी संवाद साधतायत सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू हे मूळ शिवसैनिकच असल्याची पुन्हा एकदा त्यांनी आठवण करून दिलेली आहे. बच्चू कडूंनी सुद्धा पक्षप्रवेश झाल्यानंतर मी फक्त पदासाठी इथे आलेलो नाही तर माझ्या प्रश्नांचा माझा लढा असाच सुरू राहणार आहे असं त्यांनी म्हटलं. आणि या सगळ्या लढ्याला कुठेतरी राजकीय बळ लागतं, सत्तेचं बळ लागतं अशी टिप्पणी पुढे एकनाथ शिंदे यांनी पुष्टी त्याच्या पुढे केलेली आहे. मात्र ही दृश्य राज्याच्या राजकारणातली आजची सगळ्यात मोठी दृश्य आहेत. बच्चू कडूंचा शिवसेनेमध्ये प्रवेश. दरम्यान ही दृश्य आपण बघतोय. भाजपच्या उमेदवारांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मोठ्या प्रमाणात जल्लोष देखील कार्यकर्त्यांचा बघायला मिळतोय.
काही वेळापूर्वीच या उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली होती आणि आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरची दृश्य. मनामध्ये त्यांच्या अजेंड्यावर ते त्यांनी मांडले आणि आमचं महायुतीचं सरकार देखील सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, दिव्यांगांचं आहे आणि म्हणून आमची भूमिका एक आहे. त्यांच्या मागणीनुसार मी मुख्यमंत्री असताना दिव्यांग मंत्रालय देखील आम्ही सुरू केलं. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे दिव्यांग मंत्रालय स्वतंत्र निर्माण करणारं. असे अनेक निर्णय त्या काळातही घेतले. मुख्यमंत्री पदाच्या माझ्या आजही आपण आताच्या काळात देवेंद्रजींच्या काळात देखील घेतोय आणि त्यामुळे सर्वसामान्यांची बांधिलकी नाळ जुळलेला असा नेता आज शिवसेनेमध्ये आलेला आहे. त्यामुळे शिवसेना अधिक मजबूत होईल आणि त्यांच्या कामालाही बळ मिळेल. त्यांची जी काही एक प्रहार सामाजिक संघटना आहे ती सामाजिक काम करत राहील आणि शिवसेना वाढवण्याचं काम बच्चू भाऊंनी मगाशी सांगितलं की गोरगरिबांसाठी लढणारी आणि गोरगरिबांना न्याय देणारी शिवसेना याचा धनुष्यबाण आणि भगवा त्यांनी खांद्यावर घेतला आहे शिवसेना वाढवण्यासाठी. आणि शिवसेना वाढली की सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य गोरगरीब याला न्याय मिळतो याचा विश्वास त्यांना आहे आणि म्हणून या विश्वासाने त्यांनी आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत. त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचं काम आमचे सर्व लोक या ठिकाणी करतील असा विश्वास मी या ठिकाणी देतो. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गेले अनेक वर्ष एकनाथ शिंदे राजकारणामध्ये सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम केलंच आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम देखील केलं. या महाराष्ट्राला पुढं नेण्याचं काम देखील आपण करतोय. आज शिवसेनेमध्ये तळागाळातले कार्यकर्ते, विविध भागातले कार्यकर्ते येत आहेत. हे खरं म्हणजे शिवसेनेकडे एक वेगळ्या आशेने, विश्वासाने लोक पाहत आहेत आणि म्हणून मुद्दे घेऊन, विचार घेऊन या ठिकाणी बच्चू भाऊ आलेत. मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. त्यांना मनापासून त्यांच्या पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देतो. विधान परिषदेसाठी अवघे फॉर्म भरण्यासाठी अवघे 2 तास उरलेले आहेत. बच्चूभाऊंचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे. दुसरा उमेदवार नेमका कोण हा सस्पेन्स अजून कायम आहे. तो नेमका कोण आहे आणि हा सस्पेन्स लवकरात लवकर आपण किती वाजेपर्यंत आहे? 3 वाजे शेवटचे 2 तास उरले. मग 3 वाजेपर्यंत आहे. तुम्हाला तिकडे लगेच 3 वाजेच्या आत कळेल. सर, घोषणा महत्वाची आहे. महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. शिवसेना दुसरा उमेदवार कोण देतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. तुम्हाला आताच सांगून टाकू. एक आहेत आमचे बच्चू भाऊ कडू आणि दुसरे आहेत नीलमताई गोरे. हे दोन्ही लोकांचे आता आम्ही फॉर्म भरू. काल संध्याकाळी सर्व पदाधिकारी आम्ही बसून या ठिकाणी निर्णय घेतला. नीलमताई देखील उपसभापती म्हणून त्यांनी अनेक वर्ष चांगलं काम केलेलं आहे आणि विधान परिषद सभागृहामध्ये अनेक उपक्रम देखील त्यांनी राबवलेले आहेत. त्याचा देखील संघटनेला फायदा झालेला आहे आणि एक विविध क्षेत्रामध्ये महिलांवर जिथे अन्याय होतो त्या भागामध्ये धावून जाण्याचं काम नीलमताईंनी केलं आहे. आणि आज बच्चू भाऊंच्या बद्दल तर मी सगळं सांगितलेलं आहे. महायुतीकडून तिसरा उमेदवार दिला जाणार आहे का? कारण वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांची काल रात्री जाऊन भेट घेतलेली, त्यातही 2 गट झालेले आहेत. आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी झाली असेल. तुम्हाला 3 वाजता बघा. तर सेनेच्या दुसऱ्या उमेदवार नीलम गोऱ्हे असणार आहेत. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय. एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना हे जाहीर केलेलं आहे. सेनेच्या दुसऱ्या उमेदवार नीलम गोऱ्हे असणार आहेत. त्यामुळे आता शिंदेंचेही दोन्ही उमेदवार ठरलेले आहेत. बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे दोघांनाही उमेदवारी देण्यात आलेली. विधान परिषदेची उमेदवारी नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडूंना. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय. मी पक्षप्रमुख जरी असलो,
मुख्य नेता जरी शिवसेनेचा असलो तरीसुद्धा मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. त्यामुळे जे काम करतायत कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्यांकडे माझं लक्ष आहे. आणि एका पदं कमी असतात, इच्छा अनेक लोक व्यक्त करतात, परंतु याचा अर्थ असा होत नाही की जे आता ज्यांना मिळालं नाही ते दुर्लक्षित राहतील. माझं प्रत्येकावर लक्ष असतं. शिवसेनेमध्ये जो काम करेल तो पुढं जाईल, हा नेहमी मी सांगतो. त्यामुळे शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं कोणी मालक नोकर नाही आहे. त्यामुळे कार्यकर्ता जो काम करेल तो पुढे जाईल. उद्धव ठाकरे जर उमेदवार असते तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती का? आता जर आणि तर, राजकारणामध्ये जर आणि तर आता ते 3 वाजेपर्यंत आपल्याला कळेल. बच्चू कडू हे उद्धव ठाकरेंनी अचानकपणे exit घेतली आणि अंबादास दानवेंना संधी दिलेली आहे. कुठेतरी भीती होती की ते आता तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. नाना पटोले म्हणतात की काँग्रेसचा उमेदवार विधान परिषदेवर जाईल. नाराजी झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे काँग्रेस उमेदवार देणार असं ठरलं आणि काँग्रेसच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची त्यामुळे भेट घेतली. अरे आता आघाडीमध्ये कितीतरी वेळा आता बिघाडी झालेली आहे. आता जाऊ द्या, मी त्यांच्याबद्दल काय बोलायचं. आज मी आमच्या महायुतीच्या जे उमेदवार आहेत हे महायुतीचे सर्व उमेदवार ताकदीने चांगल्या मताने निवडून येतील हा विश्वास फक्त आपल्याला देतो. बच्चू कडू हे शेतकऱ्यांचं नेतृत्व करतात, त्यामुळे त्यांच्यावर काही वेगळी जबाबदारी देणार आहात? आणि त्यांची जी संघटना आहे ही संघटना स्वतंत्र राहणार आहे की ती शिवसेनेत असणार आहे? ती आता शिवसेनेशी संलग्न आहे आणि ती एक सामाजिक संघटना आहे, राजकीय संघटना नाही आहे. त्यामुळे सामाजिक काम देखील जे आहे तेही सुरू राहिलं पाहिजे. आणि त्यांनी स्वतः मगाशी सांगितलं की शिवसेना ही राजकीय संघटना आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेली संघटना आहे. शिवसेना वाढवण्याचं काम गावागावामध्ये महाराष्ट्रभर ते करतील. आणि निवडणुका विधान परिषदेच्या या बिनविरोध होतील की कार्यक्रम ठरलाय? अशी चर्चा आहे की तुम्ही आता चला तिकडे. 4 तारखेला निकाल आहे. भाजपच्या बाजूने आहेत त्यावरती 4 तारखेला निकाल आहेत. 5 राज्यांचे पोल जे आलेले आहेत जे आहेत ते भारतीय जनता पक्ष NDAच्या बाजूने आहेत. याचा आनंद आहे की मला वाटतं आपलं आसाममध्ये, बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये म्हणजे मोठं परिवर्तन यामध्ये घडेल आणि तिथे भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल. कारण शेवटी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या संपूर्ण देशाला पुढे नेण्याचं जे काम केलेलं आहे, देशाला विकासाकडे नेण्याचं काम केलेलं आहे, देश आर्थिक महासत्तेकडे चाललोय, याचा क्रेडिट, याचा फायदा पश्चिम बंगालमध्ये नक्की होईल आणि पश्चिम बंगालमध्ये देखील परिवर्तन होईल. ठीक आहे. ओके, धन्यवाद. थँक्यू. दरम्यान आता पत्रकार परिषद संपलेली आहे. आपण बघतोय महायुतीचे सर्व उमेदवार जिंकून येतील याचा विश्वास असल्याचं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. आणि आता शिवसेनेचे दोन्ही उमेदवार त्यांनी याच पत्रकार परिषदेत जाहीर केले. अर्थात एक बच्चू कडूंना तर उमेदवारी जाहीर झालेलीच होती आणि शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवार असतील नीलम गोऱ्हे. नीलम गोऱ्हेंना विधान परिषदेची आता उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे देखील दोन्ही उमेदवार ठरलेले आहेत. आपण आता बघतोय फक्त प्रश्न उरलाय तो म्हणजे काँग्रेसचा. कारण अजूनही काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता उरल्यात जवळपास 1.5 तास, 1 तास 40 मिनिटं उरलेले आहेत. अर्ज भरण्याची मुदत 1 तास 40 मिनिटात संपणार आहे आणि ही पुढची वेळ निश्चित करणार आहे की राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडणार आहे. अगदी थोड्याच वेळात हे दोन्ही उमेदवार आता अर्ज भरतील. शिवसेनेकडनं नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू आता अर्ज भरण्यासाठी पोहोचतील. काही वेळापूर्वी आपण दृश्य बघितली जेव्हा भाजपच्या उमेदवारांनी सुद्धा अर्ज भरायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष बघायला मिळाला. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं एका उमेदवाराचं नाव जाहीर झालेलं आहे, ते म्हणजे दानवे, अंबादास दानवे. आणि त्यानंतर दुसरा उमेदवार नेमका कोण असणार आहे, म्हणजे काँग्रेस उमेदवार देणार का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.